नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठवाड्यात एका दिव्यांग संघटनेच्या आंदोलनामुळे सेवा हक्क दिनाचे कार्यक्रम गुंडाळून अधिकारी पळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात दिव्यांगाचे ठिय्या व झोपा काढू आंदोलन. नांदेड. सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जवाब दो आंदोलन करण्यात आले असून जिल्ह्यातील दिव्यांगांनी आपल्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झोपा काढू आंदोलन करून लक्ष वेधून घेतले आहे. दिव्यांगांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे सेवा हक्क दिनाचे कार्यक्रम गुंडाळून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पळ काढला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कडिले यांनी दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढले नाही तर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय परिपत्रक काढल्यामुळे सायंकाळी 5:30 दिव्यांग संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने 28 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांच्या न्याय हक्काच्या सेवा देण्यात लोकप्रतिनिधी व प्रशासन चालढकल करत असल्याच्या कारणावरून दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जवाब दो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाची हाक दिली होती. सकाळी दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत नियोजन भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमा होऊन दिव्यांगांनी जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली. दिव्यांग संघटनेचे तीव्र आंदोलन पाहून नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन विस्कळीत झाले. दिव्यांग आक्रमक होताच सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व कार्यक्रम गुंडाळून नियोजन भवन येथून पळ काढला आहे. त्यानंतर दिव्यांगांनी पायरीवर 3 तास आंदोलन केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी दिव्यांगाची भेट घेऊन 1 ते 1.5 तासात निर्णय घेतो असे सांगितले. मात्र दुपारी वडतकर हे न आल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी नियोजन भवन सोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी त्यांना थांबवले. त्यामुळे सर्व आंदोलकांनी 2 तास मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या व झोपा आंदोलन करून जिल्हा प्रशासनाच्या नाकात दम आणला आहे. तसेच सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दांडी मारली असल्याचा आरोप दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या व झोपा काढू आंदोलन केले. झोपा आंदोलन काढून जिल्हा प्रशासनाला दिव्यांग संघटनेच्या मागण्या मान्य करून सेवा देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांनी आपल्या न्याय हक्कासाठी दिवसभर आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला भंडावून सोडले होते. या आंदोलनात दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, संजय दुलदाने, शिवराज बंगरवाल, प्रदीप हणवंते, शेख उमर, विष्णू जायबाये, शेख आतिक हुसेन, रवी कोकरे, हसन खान, दिनेश डुमने, शेख एजाज, मोहम्मद सिराज, मधुकर वाघमारे, शेख आलिम, शेख आज सादिक, शिवाजी सूर्यवंशी, कार्तिक भरतीपुरम, भोजराज शिंदे, सय्यद सदाम, मोहसिन खाद्री, सय्यद आलिम, नागनाथ कामजळके, व्यंकट कदम, हणमंतराव राऊत, राजू इरावती, प्रशांत हणवंते, अजय गोरे, मिलिंद सितळे, अफरोजा खान, भाग्यश्री नागेश्वर, सविता गवते, कल्पना सकते यांच्यासह अनेक दिव्यांग उपस्थित होते. अखेर जिल्हा प्रशासन नमले. सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे सेवा हक्क देण्याची मागणी करत विविध प्रकारचे आंदोलन केले. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दिव्यांगाच्या आंदोलनापुढे झुकावे लागले आहे. सायंकाळी 5:30 अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी यांच्या अनुपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या परवानगीने एक परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांना लोकसेवा हक्क अधिनियम 215 नुसार विहित असलेल्या सेवा दिव्यांग यांना देण्यात याव्यात. दिव्यांग यांच्या योजना देण्यात हलगर्जीपणा केला व उशीर झाला तर त्या विभाग प्रमुख यांना जबाबदार धरून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
असे लेखी पत्रक काढण्यात आले. त्यावेळी दिव्यांग संघटनेच्या सदस्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. वडतकर यांची चाल ढकल. दिव्यांग यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे म्हणून